नमस्कार, सोनल्स किचन ब्लॉगमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत. घड्याळात वाजले 11:30 आणि मी आता चालले आहे बाहेर. बँकेत थोडंसं काम आहे आणि त्यानंतर मग शॉपिंग थोडंसं करायचं आहे आणि त्याच्यानंतर ना जेवायला बाहेर जाणार आहे. माझ्यासोबत माझी मैत्रीण पण आहे. तर चला, तर तुम्हाला पण दाखवते कुठे जाणार आहे आणि काय खाणार. तर चला. भगत ताराचंद या बोरिवली इथल्या रेस्टॉरंटमध्ये आज आम्ही जाणार आहोत तिथली थाली टेस्ट करण्यासाठी. मुंबईमध्ये यांच्या ब्रांचेस आहेत वेगवेगळ्या ठिकाणी. रेटिंग्स पण खूप चांगलं आहे. इथेच बोरिवली वेस्टला पॅन्टलूनचं शोरूम आहे. तिथे आम्ही आलो आहे. आता मला काही कपडे खरेदी करायचे आहेत. इथे वेगवेगळ्या ब्रँडचे सेक्शन्स आहेत. ग्लोबल देसी, फॅब इंडिया, बिबा यांचे कॉटनचे ड्रेसेस खूप चांगले असतात, त्यामुळे मी घेते ऑलवेज. मी आता जो घातलाय तो पण ग्लोबल देसी या ब्रँडचाच आहे ड्रेस. सर्व रेंजमध्ये इथे कपडे अवेलेबल आहेत. म्हणजे अगदी 500 रुपयापासून सुद्धा कुर्तीज मिळतात आपल्याला. त्यामुळे एकाच ठिकाणी आपल्याला सर्व प्रकारची खरेदी करता येते. तसेच बरेच ब्रँडेड शॉप्स पण आहेत. काही ड्रेसेस ट्रायल करून बघितलं पण जास्त काही आवडले नाही आम्हाला. तेवढा वेळ पण नव्हता कारण आम्हाला जेवायला जायचं होतं. हा तर घेतला, आवडला मला. हा एक ग्लोबल देसीचा कुर्ता प्लाझो सेट घेतला मी. याची प्राइस आहे 3250 रुपये. बघा, हा घेतला ड्रेस. इथेच 2 वाजले आता आम्हाला आणि आता जाऊया जेवायला. जाता जाता इथेच थोडे एंट्रन्सला डिस्प्ले केलं होतं त्यांनी. त्यामध्ये थोडंसं बघितलं फक्त. शिंपोली रोड बोरिवली वेस्टला हे रेस्टॉरंट आहे. ॲक्च्युली इथून जवळच आहे. चालत गेलो असतं तरी चाललं असतं, पण रिक्षा केल्यावर लक्षात आलं. हे आहे रेस्टॉरंट के भगत ताराचंद, शिंपोली रोड, बोरिवली वेस्ट. मुंबईमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी यांच्या ब्रांचेस आहेत. जवेरी बाजारमध्ये मेन ब्रांच आहे. क्लीनलीनेस आहे भरपूर. गेल्या गेल्या जाणवतं आपल्याला ते. अगदी स्वच्छ आहे सगळीकडे. याचा स्पेशल मेन्यू इथे दिला आहे. इथली थाळी फेमस आहे. एक छान वाटलं. थाळी लिमिटेड आहे त्यामुळे आपण शेअर करू शकतो, कारण क्वांटिटी जास्त असते भाज्यांची आणि सर्व भाज्या आपल्याकडनं खाल्ल्या जात नाही. मेन्यू कार्ड दिलं आहे. बरेच पदार्थ आहेत पण आम्हाला इथली थाळीच टेस्ट करायची होती. या 3 टाईपच्या थाली आहेत. हॅपी मील, केबीटी कॉम्बो मील आणि हेल्दी मील. एक्स्ट्रा काही हवं असेल तर आपण आला कार्टने पण मागू शकतो. केबीटी कॉम्बो थाली मागवलेली आहे. यामध्ये पनीर व्हेजिटेबल्स, मिक्स व्हेजिटेबल्स, दाल फ्राय, जिरा राईस, स्पेशल घी चपाती, गुलाबजामुन, छास ग्लास आणि पापड असं सर्व येतं. स्पेशल घीमध्ये हे पदार्थ बनवलेले आहेत. थाळी आली. नॉर्मल थाळीच आहे, खूप मोठी नाही आहे, पण पदार्थ टेम्पटिंग वाटले. बोरिवली वेस्टमध्ये व्हेज जेवणासाठी हे खूप चांगलं ऑप्शन आहे असं मला वाटलं. सुरुवात करते. या थालीचा रेट आहे 399 रुपीज. भरपूर तुपातल्या 2 पोळ्या दिलेल्या आहेत. हा दही वडा आहे. त्यानंतर ही मिक्स भाजी आहे. ही पनीरची असेल. ही दाल फ्राय आहे. दाल फ्राय फेमस आहे इथली. आणि हा थोडासा पुलाव. एक्स्ट्रा प्लेट मागवून मग दोघींनी आम्ही शेअर केलं हे सर्व. पोळी तर इतकी सॉफ्ट आहे ना. पनीरच्या भाजीबरोबर आता टेस्ट करते त्याला. बहुत सारा घी है. खूप छान आहे. ये सब मेरे सामने ही है सब. तू खा ना. आम्ही मग आणखीन एक पोळी मागवली. दाल फ्राय आणि पनीरची भाजी खूप मस्त टेस्टी आहे. मिक्स व्हेजिटेबल ओके आहे. पोळीला भरपूर तूप आहे आणि गरमागरम आहे ना, त्यामुळे लगेच संपून जाते. आता दही वडा टेस्ट करूयात. चमच्याने तोडतानाच समजते तो इतका सॉफ्ट आणि स्पॉन्जी आहे. त्यानंतर गुलाबजाम ट्राय केला. गुलाबजाम आणि दहीवडा चव अगदी अप्रतिम आहे. माझी मैत्रीण जी माझ्यासोबत आहे ना, ती वरचेवर या ठिकाणी येते. जवेरी बाजारची जी मेन ब्रांच आहे तिथे पण तिने व्हिजिट केलेलं आहे. तिच्या म्हणण्याप्रमाणे तिथे सर्व काही आणखी छान आहे. तुम्ही मला कमेंट करून सांगा प्लीज, तुमच्या इथे कुठले व्हेज नॉन व्हेज असे चांगले रेस्टॉरंट असतील तर. क्या इतना सा राइस लिया और ले थोड़ा. मीच जास्त खाल्लं आहे ॲक्च्युली. इथे पापड चुरी म्हणून एक पदार्थ तो पण छान मिळतो, पण इतकं फुल झालं होतं ना की आणखीन जागाच नव्हती. तर नेक्स्ट टाईम बघू आता.
झाल्यावर हे बिल आलंय आमचं 516 516 रुपये. चला आता जाऊया. इथे हे अंबे माचं मंदिर आहे ना, त्याच्या बाजूलाच आहे हे रेस्टॉरंट. त्या बोलवायचं. इथे असंच चालत चालत आम्ही जांभली गलीमध्ये आलो आहे. इथे या गल्लीमध्ये ना चनिया चोली आणि इमिटेशन ज्वेलरीचे बरेच शॉप्स लागले आहेत. खूप गर्दी असते इथे आणि खूप व्हरायटी बघायला मिळते. आता नवरात्री येईल ना, तर माझ्या मैत्रिणीला इथून बरंच काही खरेदी करायचं होतं. बरीच दुकानं आहेत आणि खूप म्हणजे खूप व्हरायटी आहे इथे. किती मस्त लग रहा है रे. चोली भी बहुत अच्छा लग रहा है. बार्गेनिंग पण होतं इथे. ही चनिया चोली 2000च्या रेंजमध्ये आहे. हे इथे इमिटेशन ज्वेलरी शॉप्स आहेत. ये क्या है लेकिन गले में डालने का. अच्छा. बोरीवली वेस्टला मोक्ष प्लाझाची जी गल्ली आहे ना, त्याच गल्लीमध्ये हे शॉप्स लागतात नवरात्रीच्या सीझनला. बरी नानी पण 100. अच्छा. माझ्या मैत्रिणीने तिच्यासाठी आणि मुलीसाठी बरेच काही घेतलं, ज्वेलरी वगैरे. तहान लागली मग इथे सोडा घेतला आम्ही. एक कच्ची केरी खाऊ गल्ली आहे इधर. त्यानंतर इथेच समोरच्या बिल्डिंगमध्ये गेलो आम्ही. इथे फर्स्ट फ्लोअरला हॉलमध्ये नवरात्रीचे कलेक्शन्स होते. बिल्डिंगचं नाव पेठेवाडी आहे. तर इथे आलो आम्ही आता. इथे काही खरेदी केली नाही, बघितलं फक्त आणि निघालो. चला आता इथून घरी जायचं आहे. हे थोडंसं व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं, कारण तुम्ही जर जवळपास राहत असाल तर इथे येऊ शकता नवरात्रीसाठी पर्चेसिंग करायला. इथे पण ही गल्ली आहे बघा, इथे पण बरेच स्टॉल लागले आहेत. हा बोरिवली वेस्टचा मोक्ष प्लाझा मॉल आहे आणि त्याच्या समोरचीच ही जी गल्ली आहे ना, त्यामध्येच हे सर्व स्टॉल लागले आहेत. तर आता मी आले आहे घरी. घड्याळात वाजले आहेत 4. आता व्हिडिओचा एंड करते. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.